जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार होतो सेकंड सेमिस्टरचा मॅथमॅटिक्स 2 चा इयत्ता 9 चा 9 स्टँडर्डचा पेपर हा कसा असणार आहे। गणित भाग 2 चा आपण पूर्णपणे 2026 ची क्वेश्चन पेपर आहे। काही विद्यार्थ्यांना सेम टू सेम ॲज इट इज अशा प्रकारची क्वेश्चन पेपर आली होती आणि बघूया आता मित्रांनो याचा तुम्हाला फायदा होतो का नाही। 100% सांगतो तुम्हाला याचा खूप सारा फायदा होणार। पटापट चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण पुढच्या वर्षी तुम्ही जाणार आहात 10वी चे पूर्ण तुम्हाला क्वेश्चन जुन्या क्वेश्चन पेपर काय सगळं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत आपल्याकडं। ओके, चला आता बघतोय आपण पुढच्या पेपरसाठी पण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या। चला सुरुवात करतोय आता मित्रांनो 9 स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स 2 चा। बघा पहिला बघा तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन विचारला होता, थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला चांगलं दिसेल। बघा पहिला बघा दिलं होतं तुम्हाला, व्हॉट इज द फॉर्म ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस। बघा तुम्हाला दिले का एक्स ॲक्सिसचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स कोणते असतात, तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक सी असणार आहे, ए आणि 0 असणार आहे। पण बघा ए म्हणजे काय, एखादा नंबर कुठला तरी, ठीक आहे ना। इफ द ऑल पेअर्स ऑफ ॲडजसंट साइड ऑफ द क्वाड्रिलॅटर आर कॉन्ग्रुएंट देन द इट इज कॉल्ड ॲज द काय असणार आहे, रोम्बस असणार। बघा मित्रांनो उत्तर असणार आहे रोम्बस, ठीक आहे। पुढे बघा व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू डॅश डॅश व्हॉल्यूम ऑफ द कोन, म्हणजे काय बघा व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर काय तर पाय आर स्क्वेअर एच आहे आणि व्हॉल्यूम ऑफ कोन काय तर 1/3 पाय आर स्क्वेअर एच आहे, बरोबर आहे। मग याच्यामध्ये हे आपल्याला सेम दिसते, मग राहिला काय 1/3 म्हणजे याचा आन्सर असणार आहे 1/3। पुढे बघा द पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स ऑफ द ऑल अँगल बायसेक्टर्स ऑफ द ट्रायंगल दॅट इज कॉल्ड ॲज द इन सेंटर, त्याला म्हणतात तर इन सेंटर असे म्हणतात। ओके, पुढे बघा अटेम्प्ट द फॉलोइंग सब क्वेश्चन तुम्हाला दिले, राईट द व्हॅल्यू ऑफ साइन 90। आता लक्षात घ्या साइन 0 असतो आणि साइन 90 काय असतो तर 1 असतो, म्हणजे आपला आन्सर असणार आहे 1 असणार आहे, ठीक आहे ना। साइन 0 साइन 90 1। पुढे बघा राईट द इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस, तुम्हाला वाय ॲक्सिसचं तुम्हाला काय सांगितलं इक्वेशन तुम्हाला सांगितले, तर वायचं वाय ॲक्सिसचा तुमचं इक्वेशन असणार आहे एक्स इक्वल टू 0 आणि जर तुम्हाला विचारलं राईट द इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस तर तुमचा आन्सर असणार आहे वाय इक्वल टू 0। ओके, चला पुढे बघा इन द फिगर बघा ओ इज द सेंटर ऑफ सर्कल, ए बी इज इक्वल टू सी डी, इफ ओ बी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर देन द लेंथ ऑफ ओ क्यू तुम्हाला फाइंड आउट करायचे। मग आपण याच्यामध्ये जर बघितले आपल्याला काय दिसणार का, प्रॉपर्टी ऑफ द इक्वल कॉर्ड बिंग द इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर, याचा जर यूज केला तर आपल्याला लक्षात भेटणार आहे का जर याची व्हॅल्यू तुम्हाला 4 याची व्हॅल्यू जर 4 सेंटीमीटर आहे तर ही पण व्हॅल्यू तुमची किती येणार आहे 4 सेंटीमीटर येणार आहे। ओके, नेक्स्ट बघा दिलं मित्रांनो तुम्हाला कॉस 40 डिग्री इज इक्वल टू साइन डॅश डॅश दिले तुम्हाला, किंवा साइन ब्रॅकेटमध्ये 90 दिले, तर लक्षात घ्या कॉस थिटा काय असतो हा तर साइन 90 मायनस थिटा असं लक्षात काय, कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा। मग कॉसची व्हॅल्यू 40 दिले तर साइन कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा मीन्स दॅट 90 मायनस 40 येणार आहे। मग आपला आन्सर असणार आहे 90 मायनस 40 तो येणार आपला साइन 50 डिग्री। ओके, 50 डिग्री। पुढे बघा ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची तुम्हाला दिसतंय का, बघा आता याच्यामध्ये काय दिसणार आहे बघा आपल्याला मित्रांनो बघा याच्यामध्ये बघा आपल्याला ए बी सी पॉईंट ई अँड एफ आर द मिड पॉईंट ऑफ द साइड ए बी अँड साइड ए सी रिस्पेक्टिवली। बघा ई एफ इज इक्वल टू 1/2 बघा काय ई एफ इज इक्वल टू 1/2 काय येणार तुमचा हा येणार तर बी सी येणार आहे, बरोबर आहे बी सी। मग कोणता थेरम तर हा मिड पॉईंट थेरम। पुढे बघा 5.6 इज इक्वल टू 1/2 हा 2 इकडं डिवाइड इकडे गेलो काय होईल मल्टिप्लाय होईल, म्हणजे इकडे येणार 5.6 × 2 येणार आहे आणि आपला आन्सर येणार 11.2। ओके, पुढे बघा कंप्लीट द फॉलोइंग टेबल एक्स प्लस वाय इक्वल टू 2 दिले तुम्हाला। मग आता एक्सची व्हॅल्यू जर या इक्वेशनमध्ये लक्षात घ्या काय, या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू जर 0 दिली असेल तर वायची व्हॅल्यू काय येणार, मग इथं जर पुट केला आपण तर मग आपलं 0 प्लस वाय इक्वल टू 2, मग 0 प्लस वाय येणार, मग वाय इक्वल टू 2 येणार, म्हणजे वायची व्हॅल्यू 2 येणार। सेम टू सेम ॲज इट इज तुम्हाला इथं फाइंड आउट करायचे। ओके, पुढे बघा दिले एक्सची व्हॅल्यू इथं तुम्हाला इथं बघा वायची व्हॅल्यू 1 दिले तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू किती येणार, मग इथं वायची व्हॅल्यू पुट करा, बरोबर आहे। मग 1 इकडे पुट केला तर हा प्लस इकडे गेलो मायनस होईल, 2 - 1 1 येणार, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 येणार। एक्स वायचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला इथं लिहायचे। ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो एक्सची व्हॅल्यू जर -1 पुट केली तर वायची व्हॅल्यू किती येईल, जर इकडे -1 आहे इकडे -1 इकडे गेले काय +1 होईल, म्हणजे 2 + 1 3 येणार, म्हणजे आपल्याला वायची व्हॅल्यू किती भेटणार आहे 3 भेटणार आहे। आणि हे बघा पुढं वायची व्हॅल्यू 0 असल्यावरती एक्सची व्हॅल्यू किती येणार 2 येणार, इथं एक्सची व्हॅल्यू 0 होती तर वायची व्हॅल्यू 2 आली। मग सेम टू सेम वायची व्हॅल्यू जर 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू किती येणार आपल्याला 2 येणार होती। ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो फाइंड द व्हॅल्यू ऑफ द 2 tan 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री मायनस साइन 60 याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची होती। ओके, मग आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करताना लक्षात घ्या तर tan 45 ची व्हॅल्यू 1 असते, स्लोप ऑफ लाईन 10 स्टँडर्डला तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, इयत्ता 10वीला 100% क्वेश्चन विचारला जातो। ओके, नंतर बघा cos 30 ची व्हॅल्यू किती येणार आपल्याला √3/2 असणार आहे आणि sin 60 ची व्हॅल्यू असणार आहे √3/2
2 असणार. ओके, व्हॅल्यू पुट करायच्यामध्ये बघा 2 इंटू बघा काय 2 tan 45 म्हणजे काय 2 इंटू tan 45, 45ची व्हॅल्यू 1 म्हणजे 2 इंटू 1, 2 1 द 2 तसाच घेतला. ओके, प्लस cos 30 √3/2 मायनस sin 60 √3/2 मग √3/2 काय होणार कॅन्सल होणार, उरला काय फक्त 2 उरला म्हणजे याची व्हॅल्यू आपली आली 2 आन्सर आले. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. क्वेश्चन मार्क टिक मार्क करून घ्या, या क्वेश्चनचा चांगला अभ्यास करा लक्षात घ्या. ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो दिले सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन दिले तुम्हाला बघा काय बघा इफ द रेशो ऑफ मेजर ऑफ टू ॲडजसेंट अँगल ऑफ पॅरलोग्राम इज द 2:3 फाइंड द मेजर ऑफ ऑल बघा तुम्हाला दिले. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये लक्षात घ्या 2x + 3x घ्या इक्वल टू तुम्ही किती घेणार 180 घेणार. त्याच्यानंतर 3x इज इक्वल टू 180 डिवाइड बाय काय हा 2 इकडं करा तुम्ही. ठीक आहे ना, सॉरी 5 इकडे घ्या ना कारण 2x + 3x 5 होणार बरोबर आहे. हा 5 इकडे घेतला आपला आन्सर भेटणार 36. मग 2x ची व्हॅल्यू 2 इंटू x, 3x ची व्हॅल्यू 3 इंटू x, मग 2 इंटू 36, 3 इंटू 36 आपल्याला आन्सर भेटणार 72 आणि 108. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो तुम्हाला इथं राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरल ऑफ y ॲक्सिस at the distance 7 unit from the its left. मग x इज इक्वल टू k, k ची व्हॅल्यू -7. ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो तुम्हाला एक ट्रिग्नोमेट्रिकचा क्वेश्चन दिला आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पायथागोरस थेरमचा यूज करायचा बघा मित्रांनो. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये तुम्हाला दोन साईड दिल्या 3 आणि 4. जर तुम्हाला पायथागोरस ट्रायप्लेट आता नेक्स्ट स्टँडर्डला तुम्हाला पायथागोरस ट्रायप्लेट हे 100% यूज होणार आहे बरोबर आहे 3 4 5. मग आता याच्यामध्ये काम करा युजिंग द पायथागोरस थेरम AB² लक्षात घ्या काय AB² इज इक्वल टू CB² + AC² म्हणजे काय हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर किंवा बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर बरोबर आहे. सो देअरफॉर AB² इज इक्वल टू AC² + CB². मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा AB² इज इक्वल टू 3² + 4² बरोबर आहे. मग 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 येणार. 9 + 16 आपला होणार आहे 25. मग AB ची व्हॅल्यू पाहिजे याचा स्क्वेअर याला द्या म्हणजे रूट पण जाईल. मग √25 ची व्हॅल्यू 5 येणार म्हणजे AB ची व्हॅल्यू 5 आली. मग इथे याची व्हॅल्यू आपली 5 पुट करा. मग आपल्याला आता रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचं. साइन ए म्हणजे काय ऑपोजिट साइड ऑफ डिवाइड बाय हायपोटेनस. मग ए कुठे हा मग याच्या समोरील बाजू आहे काय ऑपोजिट साइड डिवाइड बाय द हायपोटेनस. मग समोरची बाजू काय CB आहे बरोबर आहे आणि हायपोटेनस काय तर AB म्हणजे काय CB भागिले AB. मग CB ची व्हॅल्यू किती दिली 4 आणि AB ची व्हॅल्यू 5 आली मग 4/5. नेक्स्ट बघा मित्रांनो टॅनची व्हॅल्यू काढायची टॅन B काढायची याची व्हॅल्यू. मग टॅन B ची व्हॅल्यू काय असणार आहे तर टॅनचा सूत्र आहे आपला फॉर्म्युला का ऑपोजिट साइड डिवाइड बाय ॲडजसेंट साईड. मग ऑपोजिट साईड कोणती ही समोरची 3 आणि ॲडजसेंट कोणती 4. मग 3/4 हे आपलं लास्ट आन्सर झालं. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर हॅव्हिंग रेडियस तुम्हाला 21 सेंटीमीटर दिला होता. तर V इज इक्वल टू 4/3 πr³ आहे बरोबर आहे. मग आपला आन्सर येणार याचं जर व्हॅल्यू पुट केला तर 38808 सेंटीमीटर क्यूब. पुढे बघा मित्रांनो अँगल तुम्हाला फाइंड आउट करायची PQR ची व्हॅल्यू 105 येणार आहे. SRQ ची व्हॅल्यू 75 येणार आहे. हे सगळे क्वेश्चन टिक मार्क करून घ्या लिहून घ्या. हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि सोडायचा चांगला प्रयत्न करा. ओके, पुढे बघा तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली होती तुम्हाला हे कॉन्स्ट्रक्शन पूर्ण करायचं होता. याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट करून घ्या. पुस्तकात एक्झाम्पल आहे ते टिक मार्क करून घ्या आणि सॉल्व्ह करा. आता ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची होती बघा मित्रांनो. आता लक्षात येतं काय अँगल OPS इज पॅरलल टू ORQ. तर हा येणार आहे तुमचा अल्टरनेट अँगल. साईड PS इज पॅरलल टू साईड हा इथं येणार QR येणार आहे हा झाला ऑपोजिट साईड. नंतर अँगल PSO इज पॅरलल टू अँगल RQO हा झाला तुमचा अल्टरनेट अँगल. आणि ट्रायंगल POS इज पॅरलल टू ट्रायंगल ROQ हा झाला कोणती टेस्ट झाली तर ASA टेस्ट झाली तुमचा अँगल टेस्ट झाली. आणि लास्टला बघा मित्रांनो तुम्हाला काहीतरी जे सेगमेंट तुम्हाला दिले पॅरलल तर हे असणारे करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ द कॉन्करंट ट्रायंगल्स असणार आहे. ठीक आहे ना, समजून घ्या काही प्रॉब्लेम नाही स्क्रीनशॉट काढून घ्या कारण आता तुम्हाला जास्त कमी वेळ आहे तुमच्याकडं त्याच्यामुळे पटापट हे क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या मागे लागा. ओके, चला पुढे बघा सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन तुम्हाला दिलेलं आहे. यही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचं आहे नीट बघून घ्या. पुढे बघा मित्रांनो सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन बघा. कॅन वी ड्रॉ द लाईन पॅरल टू द Y ॲक्सिस ॲट द डिस्टन्स ऑफ 2 युनिट्स फ्रॉम द इट अँड द टू इट्स राईट. इथं काढू शकतो आपण. विल ऑल द पॉईंट बघा 2 5 2 8 2 -1 विल बी ऑन दॅट लाईन येस असणार आहे. आणि व्हॉट विल बी द इक्वेशन ऑफ दिस लाईन x इज इक्वल टू 2 असणार आहे. ठीक आहे ना. चला पुढे बघा दिसतं मित्रांनो तुम्हाला टॅन बघा 4/5 tan स्क्वेअर 60 + 3 sin स्क्वेअर 60 तुम्हाला याची व्हॅल्यू घ्यायची याच्यामध्ये तुम्हाला पुट करायची होती. ओके ना. पुढे बघा तुम्हाला प्रूफ करायला आलं होतं
खाली क्वेश्चन दिला आहे बघा मित्रांनो, दिसते सरफेस एरिया ऑफ कोन दिला आहे. नंतर तुम्हाला एक्स वायच्या व्हॅल्यू इथं फाइंड आउट करायचे, ह्या ग्राफच्या साहाय्याने काढायचे आहेत. ठीक आहे ना, नीट बघून घ्या आणि सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन दिले. ठीक आहे ना, हे A to Z क्वेश्चन टिक मार्क करून घ्या, सॉल्व करायचा प्रयत्न करा. कारण आता आधीच वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी पटकन व्हिडिओ टाकते जेणेकरून तुमच्याजवळ पोहोचला पाहिजे. कारण सॉल्व करत असतो व्हिडिओ पण लॉंग होईल, आता थोडा वेळ कमी आहे. ओके ना, त्यामुळे बघा मित्रांनो, ठीक आहे ना, परत एकदा मी व्हिडिओ घेतो थोडासा बघा, एक क्वेश्चन तुम्हाला दाखवतो. सॉल्व करा, याचा स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ थांबवा, नोटबुकमध्ये लिहा किंवा वहीमध्ये काढा आणि याचे सगळे क्वेश्चनचे आन्सर चांगल्या प्रकारे लिहा आणि याला सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके, बरेच क्वेश्चन मी सॉल्व करून दिले, ती काही अडचण नाही. ओके, चला काळजी घ्या सर्वांनी मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लक्षात घ्या, पुढच्या 10th स्टँडर्डचे A to Z तुम्हाला IMP क्वेश्चन सगळं तुम्हाला भेटणार आहे. हवं तर या वर्षीचे व्हिडिओ चेक करा, मागच्या वर्षीचे चेक करा, सगळं डिटेलमेंट टाकले, जे दिलं तेच परीक्षेला 100% आलेलं आहे. ओके, चला भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आपण सेकंड सेमिस्टरची एक्झामचा जो 9th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा पार्ट 2चा भाग आहे, या क्वेश्चन पेपरमध्ये आपण बघितलेला. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.